प्रेस नोट प्रति माननीय जनसंपर्क अधिकारी नाशिक महानगरपालिका नाशिक। विषय गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हरित शाळा हरित नाशिक अभियानांतर्गत मनपाच्या 31 शाळांमध्ये सुमारे 200 फळझाडांचे वृक्षारोपण। बातमीस प्रसिद्धी देण्याबाबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग, पर्यावरण विभागाने विश्वराज फाउंडेशन, कुंभ वेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हरित शाळा हरित नाशिक या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले। या अभियानाअंतर्गत आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळी सुमारे 200 फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आलं। या अभियानाचा शुभारंभ नाशिक महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा मसरूळ गाव नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले। पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभागातील नगरसेविका माननीय सौ रुपाली स्वप्नील ननावरे, माजी महापौर माननीय सौ रंजना पोपट भानसी तसेच माजी नगरसेवक माननीय श्री प्रवीण रमेश जाधव यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केलं व विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे संदेश दिला। या अभियानामागील मुख्य उद्देश म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांच्या परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे, विविध फळझाडांची ओळख करून देणे तसेच भविष्यात या झाडांपासून मिळणाऱ्या फळांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा हा आहे। वृक्षारोपणासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, पर्यावरण संवर्धनाची सवय लहानपणापासूनच रुजावी आणि शाळा परिसर अधिक हिरवागार व समृद्ध व्हावा हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे। यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं माननीय उपायुक्त गोदावरी संवर्धन कक्ष डॉक्टर संगीता नांदुरकर, माननीय प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग डॉक्टर मीता चौधरी, श्री प्रल्हाद हंकारे शिक्षण विभाग, श्री राहुल बोबे पर्यावरण विभाग, शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदकुमार मसदे, श्रीमती हिरा शेळके, डॉक्टर उदय बर्वे, क्वालिटी सिटी नाशिक तसेच विश्वराज फाउंडेशनच्या वतीनं श्री नवीन पाटेकर, प्रोजेक्ट चॅम्पियन, श्री शुभम शिरसोले, CSR एक्झिक्युटिव्ह, सौ उत्कर्षा कंटक, स्किल डेव्हलपमेंट सेंटर प्रशिक्षक तसेच फाउंडेशनचे अधिकारी तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी या अभियानाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या वेळी माननीय श्री प्रवीण जाधव यांनी सांगितलं की वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो भावी पिढीच्या सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठीचा संकल्प आहे। शाळेच्या परिसरात लावलेले प्रत्येक फळझाड विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व शिकवणारे जिवंत पाठ्यपुस्तक ठरणार आहे। विद्यार्थ्यांनी प्रत्येक झाडांची स्वतःची जबाबदारी म्हणून काळजी घेतली तर भविष्यात नाशिक शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होईल। हरित शाळा हरित नाशिक हे अभियान विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करणारे असून अशा उपक्रमांमुळे शाळा आणि समाज यांच्यातील पर्यावरणपूरक नाते अधिक बळकट होईल। हरित शाळा हरित नाशिक हे अभियान केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून शाळांमध्ये हरित परिसर निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेला बळकटी देणे हा त्यामागील व्यापक उद्देश आहे। भविष्यात या फळझाडांमुळे शाळा परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होईल तसेच विद्यार्थ्यांना पौष्टिक फळाचाही लाभ मिळणार आहे। या पर्यावरणपूरक उपक्रमास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यातही नाशिक महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि विश्वराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अशाच विविध पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती विश्वराज फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी दिली। एक विद्यार्थी एक झाड, एक शाळा हरित शाळा हा संदेश देत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या अभियानाने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश लोहार यांनी प्रभावीपणे केले। त्यांनी हरित शाळा हरित नाशिक अभियानाचा उद्देश, वृक्षारोपणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी उपस्थितांना माहिती दिली। कार्यक्रमाच्या शेवटी श्री शुभम शिरसोले, CSR टीम,
विश्वराज फाउंडेशन यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण विभाग व पर्यावरण विभाग, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिक तसेच विश्वराज फाउंडेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांच्या सहकार्यामुळे हरित शाळा हरित नाशिक अभियान यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक व्यक्त केले। डॉक्टर मीता चौधरी, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण विभाग नाशिक। प्रत सविनय सादर, माननीय अतिरिक्त आयुक्त सो 1 नाशिक महानगरपालिका नाशिक।